लॉग इन करा मुंबईतक.in वर. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार संघर्ष गेल्या काही वर्षात खूप टोकाला गेलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हा वाद बऱ्याचदा चिघळलाय सुद्धा. त्यात आता राज्य सरकारांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय देशातल्या आणखी एका राज्यासोबतच. तो म्हणजे संघ राज्याचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात संघ राज्यावर खुलेपणाने चर्चा व्हावी, केंद्राचे आणि राज्याचे अधिकार नेमके आहेत तरी काय हे एकदाचं कळून जाऊ दे असा एक सूर उमटवला. तर दुसरीकडे तामिळनाडूतल्या के स्टॅलिन यांच्या DMK सरकारनेही केंद्रातल्या सरकारला केंद्र सरकार असं न म्हणता संघ राज्य सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असं न म्हणता युनियन गव्हर्नमेंट असं म्हणण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकार या भूमिकेत अचानक का गेलीत? संघ राज्य आणि केंद्र सरकार यात नेमका फरक काय? केंद्राचे आणि राज्यांचे नेमके अधिकार कुठले असतात? ह्याच सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सगळ्यात पहिले सरकार आणि संघ राज्य यातला फरक समजून घ्या. संघ राज्य सरकार म्हणजे राज्यांचा संघ मिळून तयार झालेला देश. अर्थात तुम्हाला सगळ्यांना सुद्धा कल्पना असेल की पहिले आपल्याकडे वेगवेगळी संस्थानं होती, प्रिन्सली स्टेट्स होते. त्याच्यानंतर जेव्हा भारत एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला, फाळणी झाली, त्याच्यानंतर ही सगळी प्रिन्सली स्टेट्स जे होते ती सगळी राज्य म्हणून आली. अर्थात त्याच्यानंतर पुढे ती भाषेच्या मुद्द्यावर वेगवेगळी राज्य उदयास आली. तर ह्या सगळ्या राज्यांचा एक संघ म्हणजे आपलं फेडरल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो तो देश. आणि केंद्र सरकार म्हणजे मध्यवर्ती सरकार असा उल्लेख होतो. अख्ख्या देशात अधिकारांचं केंद्र असलेलं सरकार म्हणजे केंद्र सरकार असा त्याचा अर्थ लागतो. पण भारतात अशी स्थिती नाहीये. घटनेनुसार केंद्राचे आणि राज्याचे अधिकार सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे अख्ख्या देशातल्या अधिकारांचं एक केंद्र म्हणून केंद्र सरकार असा त्याचा उल्लेख होऊ शकत नाही असं तामिळनाडू सरकारचं म्हणणं आहे. आता राज्यांना आणि केंद्रांना कुठले त्यांचे अधिकार कसे कसे डिवाइड झालेत तर यासाठी आपल्या देशात 3 लिस्ट आहेत ज्या आपल्या संविधानात 7 शेड्यूल जे आहेत त्याच्यात त्या लिस्टेड आहेत. आता या 3 लिस्ट कुठल्या आहेत तर एक आहे युनियन लिस्ट, दुसरी स्टेट लिस्ट आणि तिसरी आहे कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्टमध्ये परदेशी संबंध, संरक्षण, नागरिकत्व, बँकिंग असे एकूण 97 विषय आहेत जे फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत देतात. त्या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असतो. दुसरी आहे ती स्टेट लिस्ट. सार्वजनिक आरोग्य, पोलीस असे 66 विषय स्टेट लिस्टमध्ये येतात. आणि नंतर येते ती कॉन्करंट लिस्ट. जंगलं, लग्न, घटस्फोट असे 47 विषय येतात जे कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत. कॉन्करंट लिस्ट म्हणजे ज्याबाबत केंद्र आणि राज्य दोघेही निर्णय घेऊ शकतात, दोघांकडे इथे पॉवर्स असतात. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आणीबाणी, परकीय आक्रमण, परदेश संबंध एवढेच धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्राला आहेत, बाकी केंद्र राज्याला बरोबरीचे हक्क आहेत. त्यावर जेव्हा आम्ही घटनातज्ञ उल्हास बापट आणि कायदेतज्ञ उदय वारुंजीकर यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की घटनेनुसार केंद्राला हे झुकतं माप मिळालेलंच आहे. उल्हास बापट सांगतात की आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, घटना दुरुस्ती, मनी बिल असे अनेक अधिकार आहेत जे फक्त केंद्र सरकारकडेच आहेत, राज्यांकडे नाही आहेत. त्यामुळे घटनेनंच राज्यांपेक्षा काही अधिकार हे केंद्रांना जास्त बहाल केलेत. म्हणूनच आपण म्हणू शकतो की केंद्राला थोडं झुकतं माप हे देण्यात आलेलं आहे घटनेनुसारच. पण पुढे उद्धव ठाकरे असंही म्हणाले की म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेलं एक वाक्य सांगितलं की राज्य केंद्रा एवढीच सार्वभौम आहेत आणि ती कायम राहतील. त्यावर कायदेतज्ञ उदय वारुंजीकर यांनी सांगितलं की हे दाखले आता थोडे कालबाह्य झालेत, कारण आंबेडकरांनी हे वक्तव्य घटना तयार होत असताना म्हणजे 1949 त्या काळात केलेलं आहे, 47 ते 49 या काळात केलेलं आहे. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांनुसार त्याची व्याख्या ही बदलत गेली आहे. राज्य सरकारने स्वतःला सार्वभौम असणं हे म्हणणं हे राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेरचं होईल. राज्यांचे अधिकार हे घटनेनं दिलेत तेवढेच आहेत. पण जरी राज्यांना एका चौकटीपुरताच अधिकार दिलेले असले तरी आणि केंद्राला थोडं झुकतं माप दिलेलं असलं तरी ह्याचा अर्थ असा होत नाही की केंद्र सरकारवर आणि त्याच्या खाली राज्य सरकार किंवा ते दुय्यम स्तराला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे अधिकार केवळ समन्वयापुरतेच आहेत असं खुद्द आपल्याच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणालेले होते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे अधिकार वेगवेगळे जरी असले तरी राज्य सरकार ही दुय्यम लेवलला मुळीच नाही आहेत. आता एकदा तामिळनाडू सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सुद्धा लक्ष देऊया. तामिळनाडूतल्या DMK सरकारने केंद्र सरकारला संघराज्य सरकार म्हणजेच तामिळ भाषेत औंद्रिय आरसू म्हणण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकार असा उल्लेख कुठेच संविधानात नाहीये असं मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं म्हणणं आहे. आता संविधानात काय म्हटलंय बघा. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 1 नुसार असं सांगण्यात आलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ इंडिया. म्हणजेच भारत हे एक संघ राज्य आहे. केंद्र सरकार बोलीभाषेतून आलेला शब्द पडतो.
घटनातज्ञ उल्हास बापट यावर सांगतात की राष्ट्रपती राजवट असाही संविधानात कुठेच उल्लेख नाहीये. संविधानातील आर्टिकल 356 मध्ये राष्ट्रपती राजवटीबाबत तरतुदी आहेत, पण त्यात राष्ट्रपती राजवट असा शब्द कुठेच लिहिण्यात आलेला नाहीये. आणि तशीच काहीशी गोष्ट ही केंद्र सरकार या शब्दाच्या बाबतीत सुद्धा झाली आहे. तसं पाहिलं तर जे गॅझेट असतं त्याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार असा उल्लेख नसतो, तर युनियन ऑफ गव्हर्नमेंट असाच उल्लेख असतो. सुप्रीम कोर्टात सुद्धा ज्या ज्या केसेस होतात त्यात सुद्धा युनियन गव्हर्नमेंट असाच उल्लेख केला जातो. इंदिरा साहनी ही केस तर तुम्ही ऐकून असालच, त्यावेळेला सुद्धा त्याला इंदिरा साहनी वर्सेस युनियन गव्हर्नमेंट असाच त्या केसचा उल्लेख केला जायचा. पण या सगळ्यात तुम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरे असू देत किंवा एम के स्टॅलिन या दोघांनाही हा मुद्दा आत्ता काढण्याचं कारण काय आहे? राज्य सरकार अचानक या भूमिका का घेऊ लागल्यात? यासाठी आम्ही लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी बोललो, तेव्हा ते म्हणाले की गेल्या 5 ते 6 वर्षात केंद्र आणि राज्यात संघर्ष किंवा तणाव हा खूप वाढलेला दिसतोय. जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून तर राज्यांचा महसूल अधिकारांवर जणू अतिक्रमण झालंय की काय अशी चिंता राज्यांना भेडसावते. दक्षिणेच्या राज्यांना ही भीती सतावते की उत्तरेकडील राज्यांचं त्यांच्यावरचं वर्चस्व वाढेल का? भारतात केंद्र सरकार कर वसूल करतं आणि त्यातला काही भाग हा निधी म्हणून राज्यांना दिला जातो, पण यात जी राज्य गरीब आहेत त्यांना हा निधी जास्त दिला जातो आणि उर्वरित राज्यांना कमी दिला जातो. जास्त निधी मिळणाऱ्या या गरीब राज्यांमध्ये यूपी, बिहार सारख्या राज्यांचा समावेश आहे, तर कमी निधी मिळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. पण ही राज्य कर जास्त देतात केंद्र सरकारला आणि ही राज्य सधन सुद्धा मानली जातात. त्यामुळेच दक्षिणेकडील राज्यांकडून उत्तरेतील राज्यांना जास्त निधी मिळतो असं कुठेतरी दक्षिणेतल्या राज्यांना वाटतंय. आणि ही माहिती सुद्धा देताना गिरीश कुबेर यांनी ब्लूमबर्गच्या 2017 मधील आर्टिकलचा रेफरन्स दिलेला आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल ओबीसी किंवा मराठा आरक्षणावरून केंद्र आणि राज्यात संघर्ष सुरू आहे. आरक्षण कोण देऊ शकतं, त्यासाठीचा इम्पेरिकल डेटा कोण जमवू शकतं, या अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य एकमेकांकडे बोट दाखवतात. जीएसटीचा परतावा न मिळण्यावरून सुद्धा वाद होत आहेत. त्यामुळेच केंद्राने राज्यात ढवळाढवळ करू नये, लुडबुड करू नये असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि त्यामुळे आता वरवर जरी हे फक्त आपल्याला महाराष्ट्र आणि तामिळनाडू या अशी सरकार भूमिका घेताना दिसत असलं तरी लॉंग टर्म मध्ये केंद्र विरुद्ध राज्यांमध्ये हा खूप मोठा संघर्ष होण्याची शक्यता दिसते, असं सुद्धा मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी वर्तवलंय. या सगळ्या संदर्भात तुमचं मत नेमकं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. या सगळ्या संदर्भात तुमचा आणखी काही प्रश्न असतील, आणखी कुठले डाऊट्स असतील, ही माहिती तुम्हाला सविस्तर कुठे वाचायची असेल तर त्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा मुंबई तक. लॉग इन करा मुंबईतक.in वर.